नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. दोन केसेस झाल्या मराठा आरक्षणाशी संबंधित. एक म्हणजे एम-पी-एस-सीनी एम-पी-एस-सीची परीक्षा जी पुढे ढकलली महाराष्ट्र सरकारने, त्याच्याविषयी काही लोकांनी मॅटमध्ये धाव घेतली होती आणि अ, त्याकडे विशेषतः जे परीक्षार्थी आहेत त्यांचे लक्ष लागून राहिले होते आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं जे ई-डब्ल्यू-एस आरक्षण आहे, ते मराठा समाजाला लागू व्हावं यासाठी काही विद्यार्थिनींनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या 2 केसेसविषयी बोलताना असं की अ, मॅटची जी केस आहे, त्या मॅटच्या केसमध्ये 7 जानेवारी पुढची तारीख पडलेली आहे. त्याच्यामध्ये लोकांचा अपेक्षाभंग झाला. काय अंतरिम आदेश काय देणार होतं मॅट, ही संदिग्ध आहे. पण जर सरकारला अशा परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही, तरी पण सरकारने त्या परीक्षा रद्द केल्यात आणि त्या अनिश्चित कालासाठी स्थगित झालेल्या आहेत. ही तर जाहीर गोष्ट आहे. राहता राहिलं ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मिळावं, ही भूमिका मी लावून धरली आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे मराठा आरक्षणाला जेव्हापासून स्थगिती मिळाली, तेव्हापासून मी जवळपास 3-4 व्हिडिओमध्ये या गोष्टीचा पुनरुच्चार केला, की पात्र असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आणि मराठा परीक्षार्थ्यांना सुद्धा ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेऊ देता यावा. सद्यस्थितीत केंद्रामध्ये मराठा लोकांना ई-डब्ल्यू-एसमधून लाभ मिळतो. केंद्रात नोकरी आणि शिक्षणामध्ये प्रवेशात सुद्धा केंद्रीय संस्थांमध्ये. तर तो लाभ महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळावा. कारण कायद्याने अ, आता मराठा समाज हा आरक्षित वर्गात राहिलेला नाही. इट इज नॉट अ बेनिफिशियरी ऑफ रिझर्वेशन नाऊ बिकॉज ऑफ द स्टे ग्रांटेड बाय द सुप्रीम कोर्ट. तर ई-डब्ल्यू-एसच्या मूळ व्याख्येनुसार असं की ज्यांना इतर कुठल्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ नाही, अशा लोकांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येतो. ही ई-डब्ल्यू-एसची मागणी लावून धरावी, याच मथळ्याचा माझा मागचा व्हिडिओ होता. आणि एक अत्यंत आनंदाने हे नमूद करणं की काही लोकांनी मराठा विद्यार्थिनींनी जी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे, यामुळे दिलासा असा की अ, जे भडक भूमिका मांडणारे जे तथाकथित नेते आहेत, ज्यांना मराठा लोकांना ई-डब्ल्यू-एसची सवलत घ्यायची नाही, त्यांच्या तरकट विचारसरणीनुसार. त्यामुळे अ, सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण स्थगितीचा जो प्रयत्न चाललेला आहे सरकारचा, त्या प्रयत्नाला बाधा पोहोचेल म्हणून ई-डब्ल्यू-एसचा लाभ विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी घेऊ नये, अशी एक मागणी लावून धरलेली आहे. आता राज्य सरकारला ई-डब्ल्यू-एसचा लाभ मराठा विद्यार्थी व परीक्षार्थींना घेण्यापासून कसे वंचित करता येईल, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याविषयी औरंगाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कारणपृच्छा केलेली आहे. किंबहुना हे कारण न विचारता अ, न्यायालयाच्या आदेशामध्ये असं नमूद आहे की मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे ई-डब्ल्यू-एसचे लाभ मराठा विद्यार्थी व तरुणांना घेता येतील का? तर त्यावर सुनावणी होईल, त्यावर योग्य तो आदेश न्यायालय पारित करेल. पण दिलासा याच्यातला असा की मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती नजीकच्या भविष्यामध्ये उठणार नाही आणि त्या दृष्टीने आता मराठा तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी प्रयत्न सुरू करावेत की ई-डब्ल्यू-एसमधून आरक्षण मिळावं. ही जी एक प्रकारे प्राप्त परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे, अशी सूचना आहे ही मराठा विद्यार्थ्यांतर्फे. मराठा समाजातर्फे स्थगिती मिळालेली आहे, या बाबीचा आदर किंवा या बाबीविषयी एक अंडरस्टँडिंग म्हणू, समज म्हणू, ती आधीपासूनच आहे. म्हणजे जे त्या स्थगितीच्या नंतर जे रान पेटलं होतं, ते रान पेटवणारे नेते, ते रान पेटवणारे काही मराठा समाजाच्या हिताचं जे काय आहे ते स्वीकारायला तयार नाही. आणि या परिस्थितीमध्ये आता काही लोकांनी
EWSची मागणी कोर्टात जाऊन केलेली आहे, ही निश्चित सुखावह बाब आहे. आता एक तिढा जो अजून राहिलेला आहे तो म्हणजे असा, की ज्या आधीच्या परीक्षा झालेल्या आहेत, जेव्हा मराठा आरक्षणाला स्थगिती नव्हती, पण मराठा आरक्षण लागू होते, परीक्षा प्रक्रिया सुरू होती, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचं, त्या परीक्षार्थ्यांचं काय? सुप्रीम कोर्टाचा आदेश साधा आहे आणि स्पष्ट आहे, की इतप्पर मराठा आरक्षणाला अनुसरून कुठलीही नियुक्ती राज्य शासनाला करता येणार नाही. आणि आता त्याच्या मागे क्लॅरिफिकेशन किंवा त्याच्याविषयी स्पष्टीकरण वगैरे मागण्याची काही आवश्यकता नाही, कारण अ, म्हणजे सरकारी भाषेमध्ये तो निकाल, तो आदेश स्वयंस्पष्ट आहे, की सरकार आता बांधील आहे, सरकारला न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच वागावं लागेल आणि ते वागणं असं, की इथून पुढं मराठा आरक्षणाचा अंमल करून कुठलीही नियुक्ती करू नये. आज जी प्रवेश प्रक्रिया ज्या रखडलेल्या आहेत, 11वीच्या म्हणा किंवा इतर ज्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया आहेत, त्यांच्याविषयी म्हणे शासनाने लॉ अँड ज्युडिशियरीकडून रिपोर्ट मागवलेला आहे. तर विधी व न्याय विभाग आता काय त्याला उत्तर देणार आहे त्यांनी त्यांनी मागितलेल्या पृच्छेला, हा एक विचार करण्याचा प्रश्न. पण सरळ सरळ असा आहे, की मराठा आरक्षणाचा अवलंब आता कुठल्याही प्रकारे राज्य शासनाला करता येणार नाही. मध्येच एक असं, की एका मंत्र्यानं असं विधान केलं, की आम्ही मराठा आरक्षणाचा कोटा बाजूला ठेवून इतर पदभरतीची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. शक्रदर्शनी हे सुद्धा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारं आहे असं भासतं. ज्या प्रवेश प्रक्रिया आत्तापर्यंत झालेल्या आहेत, कुठल्याही स्टेजेसमध्ये असतील त्या, कदाचित अंतिम निवड याद्या सुद्धा प्रकाशित झाल्या असतील, पण नियुक्ती मराठा लोकांना देता येणार नाही, मराठा आरक्षणाचा अवलंब करता येणार नाही. हे परत परत का सांगणं, की लवकरच मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा आदेश होईल किंवा मराठा आरक्षणाविषयी पुढं सुप्रीम कोर्टात काहीतरी होईल, हा एक भ्रम आहे. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण घटनापीठाकडे गेलेलं आहे. घटनापीठाला म्हणजे घटनापीठ स्थापन व्हायला किती दिवस लागतील? करोनाच्या परिस्थितीमध्ये फिजिकल हिअरिंगची जी सातत्याने मागणी लावून धरलेली होती राज्य सरकारनी आणि आरक्षणाच्या पुरस्कर्त्यांनी, ती मागणी सध्याच्या काळामध्ये तरी नजीकच्या भविष्यात पूर्ण होताना दिसत नाही किंवा परिस्थिती तशी नाही. अजूनही कोविडचा प्रकोप माजलेला आहे आणि या महामारीच्या काळामध्ये फिजिकल हिअरिंग होणं अशक्यप्राय दिसतं. तर जर एका अंगावर फिजिकल हिअरिंग मागतात आणि दुसरीकडे म्हणतात, की लवकरात लवकर करा, या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ लावणं फार अवघड आहे. आणि नाहीतरी घटनापीठाकडे जे प्रकरण वर्ग झालेले आहे, याच्या आधी यावर्षी 1 जुलैमध्ये EWSचं प्रकरण वर्ग झालेलं आहे आणि ऑगस्टमध्ये सब कॅटेगरायझेशनचं प्रकरण, म्हणजे अनुसूचित जातींमध्ये विशेष प्रवर्ग करून त्या विशेष प्रवर्गाला अनुसूचित जातींमधूनच वेगळा प्रवर्गातून आरक्षण देता येतं का, ह्याच्याविषयीचं प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाला वर्ग करण्याचा आदेश केला आहे. हे दोन आधीचे घटनापीठाचे आदेश किंवा घटनापीठाचं गठन अजूनही त्या बाबतीत झालेलं नाही. म्हणजे जुलैमध्ये ऑर्डर झालेली, 5 जुलैला EWSची ऑर्डर झालेली आहे घटनापीठाकडे वर्ग करण्याची. 26 ऑगस्टला, इफ आय रिमेंबर करेक्टली, द ऑर्डर रिगार्डिंग सब कॅटेगरायझेशन ऑफ SCs हॅज बीन रेफर्ड टू द कॉन्स्टिट्यूशन बेंच. आणि हे ह्याच्यात कुठंही घटनापीठ स्थापन झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठा आरक्षण हा विषय जरी अतिशय जिव्हाळ्याचा असला तरी हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरचा नाही आहे, हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर ज्या 2 निकालांनी भरपूर प्रभाव पडेल राष्ट्रीय स्तरावर, म्हणजे EWSचं आरक्षण राष्ट्रीय स्तरावरचं आहे, SCचं आरक्षण सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे. आणि हे 2 प्रकरण जे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेले आहे, ते कालानुक्रमे जर घ्यायचं ठरलं तर किती दिवस त्याला लागतील याच्याविषयी नेम नाही. दुसरी एक समजून घेण्याची बाब अशी आहे, की जर हे संयुक्तिक वाटलं न्यायालयाला, की 2021च्या शैक्षणिक वर्षात प्रवेश जे आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा अवलंब करू नये, तर त्यानुसार कदाचित 1 वर्षात
असं कुठेतरी असेल मनात की एका वर्षाच्या आत व्हावं, पण ते सध्या शक्य नाही दिसत. कारण आता पुढच्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया ऑलमोस्ट आता सुरू झालेल्या आहेत. नोव्हेंबरपासून म्हणजे पी-जी नीटचं प्रोसेस सुरू होतं. ऑफ द इयर स्टार्टिंग 2021 म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षाच्या साठीच्या पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांसाठीची प्रवेश प्रक्रिया ती सुरू होईल नोव्हेंबरमध्ये आणि साहजिक त्याच्यामध्ये सुद्धा स्थगिती मागणार. आ, क्रमान हे असं आहे की याच्यामध्ये क्रमप्राप्त असं आहे की मराठा आरक्षणाला त्यासुद्धा वर्षामध्ये स्थगिती मिळावी, कारण तोपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम आदेश येण्याची तूर्तातूर्त शक्यता नाही. आणि म्हणून हे जे दीर्घकालीन विचार करावा हे संयुक्तिक आहे. त्या दृष्टीने पदभरती जी आहे, जी काही लोक म्हणतात की 2.5 लाख पदांची भरती अजून व्हायची राहिलेली आहे आणि यानं त्या प्रकारे राज्य शासनामध्ये जे काय निर्णय घेण्याचं असेल, पण धोरण म्हणून जरी नसलं तरी राज्य शासनामध्ये पदभरती बऱ्याच वर्षांपासून रखडलेली आहे, हे चित्र आहे. आणि ह्या रखडलेल्या पदभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अवलंब न करता पुढं चालणं हे राजकीयदृष्ट्या जरी धोक्याचं असलं तरी ते अपरिहार्य आहे. कारण मराठा आरक्षणाने नियुक्त्या आता देता येणार नाहीत. आणखी पदभरती किती दिवस थांबवावी ह्याचे सुद्धा आपापले काही वेगवेगळे पैलू आहेत त्यालासुद्धा. आणि ही समज आता मराठा जे तरुण प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतलेले आहेत, मराठा तरुण ज्यांनी काही परीक्षांमध्ये स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे, रिझर्वेशनमधून असेल, ओपनमधून असेल. म्हणजे एक असं की एक कुठला तरी रिझल्ट आला होता, त्याच्यामध्ये जितके रिझर्वेशनच्या सीट्स होत्या, जे काय टक्केवारी लागली असेल तितक्याच सीट्स ओपनमधून सुद्धा मराठा विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांचेच आता हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की परीक्षांमध्ये निवड याद्या ज्या झालेल्या आहेत त्या निवड याद्यांची पुनर्रचना होईल का? विल देअर बी ए रिव्हिजन ऑफ द लिस्ट्स? त्या याद्यांची पुन्हा मराठा आरक्षणाचा अवलंब न करता त्या याद्या तयार व्हाव्यात आणि त्यानुसार मराठा आरक्षणाचा अवलंब न करता भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी. रखडलेल्या प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. मराठा आरक्षणाचा अवलंब न करता हा न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून करणं लवकरात लवकर हे सरकारला क्रमप्राप्त आहे. आता बरेचसे प्रश्न मला यूट्यूबच्या माझ्या कमेंट्समध्ये विचारले गेलेत की 2019मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं काय, किंवा निवड प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या आधी निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि निवड याद्यासुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. सांगणं असं की कोणाच्या भावना जरी काही असतील तरी कायद्याची परिस्थिती अशी आहे की नियुक्त्या देता येणार नाहीत आणि राज्य सरकार आणखी किती दिवस नियुक्त्या या रोखून धरू शकतं याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि जशी ईडब्ल्यूएसच्या बाबतीत जाण झाली की ईडब्ल्यूएस आपल्या लाभाचं आहे आणि म्हणून एका प्रतिनिधींनी मराठा समाजाचा असं म्हणू आपण की त्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या आहेत, त्यांनी मराठा समाजाला आता आरक्षण नाही आहे म्हणून आम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ घेऊ द्या अशी बाब न्यायालयाकडे प्रार्थना करून आपल्या याचिकेद्वारे मांडलेली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्वीकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्वीकार MPSC मधल्या परीक्षार्थ्यांनी करावा. सर्वोच्च न्यायालयाचा स्वीकार मराठा आंदोलकांनी करावा. राजकीय नेत्यांनी आपापली भूमिका काय आहे ती याच्या आधी स्पष्ट केलेली आहे आणि गेले काही दिवस त्याभोवतीची चर्चा, विशेषतः 27 तारखेला जे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली त्याच्यानंतर ही चर्चा थंडावली आहे. साकल्याने विचार करून सामंजस्याने ही जी बाब आहे ही मराठा आरक्षणाच्या पुरस्कर्त्यांनी सुद्धा समजून घेणं आता आवश्यक आहे की MPSCद्वारे होणारी पदभरती आता मराठा आरक्षणाचा अवलंब न करता लवकरात लवकर पूर्ण व्हावी.
मराठा आरक्षणाचा 12% जर तो अंश सोडला तर इतर 88% ह्याच्या आधीसुद्धा म्हणलो की महाराष्ट्र खूप मोठा देश, खूप मोठा राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख जर नोकर भरती बाकी आहे, तर ती नोकर भरती ही जी रिक्त ज्या जागा आहेत, या रिक्त जागांमुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर फरक पडत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याविषयीच्या हालचाली होऊन नियुक्तीपत्र देण्यात यावे. ही भावना यामागे नाही की मराठा आरक्षणाचा लाभ कोणाला मिळू नये, ती तर कायद्याची गोष्ट आहे. कोर्टाने सांगितले की मराठा आरक्षणाद्वारे नियुक्त्या देता येणार नाहीत, पण त्या आदेशाचा स्वीकार करून लवकरात लवकर कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये म्हणून आता भरतीची प्रक्रिया राज्य सरकारने राबवावी. उशिरा का होईना, जसं EWS लक्षात आलं तसं आता सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व परीक्षार्थ्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती वगैरे मिळणं या सगळ्या फोल गोष्टी आहेत आणि आत्तापर्यंत जे काय कोणाकडूनही बोलणं झालेलं आहे ते सगळं आता हे स्पष्ट झालं आहे की आरक्षणाला स्थगिती जी दिलेली आहे ती स्थगिती नजीकच्या भविष्यामध्ये रद्द होणार नाही. तर पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओमध्ये मी आवाहन केलं होतं, मी आवाहन करतो सर्व जे याने या आदेशाने प्रभावित झालेले जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत, त्यांच्याविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे, पण कायद्याची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्याचा अंमल झालाच पाहिजे. हेच चांगल्या राज्याचं, चांगल्या समाजाचं हे लक्षण आहे की न्यायालयाच्या आदेशाचा योग्य तो आदर राखावा आणि त्या दृष्टीने पुढची पावले उचलून लवकरात लवकर MPSCची आणि इतर रिक्रुटिंग एजन्सीची भरती प्रक्रिया संपून नियुक्तीपत्र देण्यात यावं. मराठा समाजाचा समावेश EWSमध्ये पात्र जे विद्यार्थी आहेत, म्हणजे EWSचे निकष वेगळे आहेत, SEBCचे क्रीम लेअरचे निकष वेगळे आहेत. SEBCला शेती व नोकरीतून मिळणारे उत्पन्न कमाल उत्पन्न मर्यादेच्या 8 लाखांमध्ये त्याची गणना होत नाही, पण EWSला सर्व स्रोतातून मिळणारे उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा जास्त नसावा हा निकष आहे. हे दोन निकष वेगवेगळे आहेत. नॉट ऑल SEBCs कॅन बी बेनिफिशियरीज ऑफ EWS. तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जे खरे मराठा लोक आहेत, ज्यांच्यासाठी की तळमळ आहे असं राजकारणी भासवतात, गरीब मराठा विद्यार्थी, त्या गरीब मराठा विद्यार्थी EWSला पात्र असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना EWSनी लाभान्वित करता यावं सरकारला, अशी मनोभूमिका आता राजकीय नेत्यांनी, समाजातील धुरीण्यांनी समाजाची करावी. एक दुसरं की जे लोक SEBCसाठी पात्र नाहीत, जे लोक EWSसाठी पात्र नाहीत, त्यांचा समावेश खुल्या प्रवर्गात करून लवकरात लवकर निवड याद्या ज्या आहेत, निवड याद्या आणि इतर प्रवेश प्रक्रिया जी रखडलेली आहेत, त्या प्रवेश प्रक्रिया आणि भरतीची रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. मराठा समाजातील तरुणांचं EWSला पात्र आणि EWSला पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांची छाननी व्हावी आणि हे सर्व करायला शासनाकडे पुरेशी माहिती आहे, शासनाकडे पुरेशी यंत्रणा आहे. हे सगळं करायला मला नाही वाटत एखाद्या महिन्याभरापेक्षा जास्त वेळ लागेल आणि येणाऱ्या नवीन वर्षात तरी नियुक्त्या होतील. म्हणजे दिवाळीची धामधूम सुरू होईल, आणखी काय गोष्टी 2-3 महिन्यांमध्ये हे सगळं व्हायला काही तसं म्हणजे कायदेशीर कुठली अडचण नाही आहे. हे सगळं व्हावं आणि सरकारने ह्याच्या बाबतीत सुस्पष्ट नीती आपली काय आहे ही जाहीर करावी. अन्यथा पुन्हा कुठला तरी एक वर्ग, कुठला तरी एक त्याने प्रभावित झालेला एखादा विद्यार्थी, तरुण, परीक्षार्थी किंवा काही माइट बी पब्लिक इंटरेस्ट लिटिगंट्स मे टेक रिकोर्स टू कोर्ट्स ऑफ लॉ. न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि मग सरकारची गत न इधरके न उधरके अशी होईल. याआधी साकल्याने विचार करून इतके समाजकारणात, राजकारणात धुरीण नेते आपल्याकडे आहेत शासनाला गाईड करायला. या सर्वांनी EWSचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना घेता यावा आणि मराठा जे पात्र विद्यार्थी आहेत, जे पात्र परीक्षार्थी आहेत, त्यांना तसा लाभ देऊन इतर विद्यार्थ्यांचा समायोजन खुल्या प्रवर्गात करून
जसं प्रवेश प्रक्रिया आहे तर EWS त्याच्यामध्ये लागू करावा अशी याचिका झालेली आहे, तशीच भूमिका घेऊन पदभरतीमध्ये सुद्धा शासनाला सुलभ जाईल या दृष्टीने आता हालचाली झाल्या पाहिजेत. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. आय एम अ प्रोफेशनल लॉयर. आय वेलकम क्वेरीज इफ ॲट ऑल समबडी हॅज दोज क्वेरीज. आणि त्या दृष्टीने काही विचारणा झाली तर मी आय विल आन्सर दोज क्वेरीज. आय थँक यू व्हेरी मच. दिस इज अगेन ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी फॉर परखड मत. धन्यवाद.